माझे नाव वैष्णवी आहे आणि माझे वय 27 वर्षे आहे. मी दिसायला सुंदर व भरदार शरीराची आहे. मला पाहता क्षणी कोणताही पुरुष मोहित होईल. मी पुणे शहरात एकटीच राहते, कारण माझा घटस्फोट झालेला होता आणि माझे आई-वडील गावाकडे राहतात. पण मला माझ्या आई-वडिलांवर ओझं बनून राहायचं नव्हतं, म्हणून मी पुणे शहरात एका भाड्याच्या खोलीत राहत होते आणि लोकांच्या घरी स्वयंपाक बनवण्याचं काम करत होते आणि स्वतःचं आयुष्य जगत होते. एकदा मी गावाला जाण्यासाठी रेल्वेत बसले होते. माझी वरची सीट बुक होती, म्हणून मी वरच्या सीटवर गेले. अजून तिथे कोणी नव्हतं. मी शांतपणे मोबाईल पाहत बसले. रेल्वे सुरू झाली. थोड्या वेळाने एक 28 ते 29 वर्षांचा तरुण आला आणि खालच्या सीटवर बसला. तो कानात हेडफोन लावून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता. तो दिसायला खूप स्मार्ट आणि दमदार शरीराचा होता. थोडा वेळ गेल्यावर त्याने मला विचारलं, तुम्हाला काही अडचण नसेल तर मी तुमच्यासाठी चिप्स घेऊन येऊ का? मी म्हटलं हो, चालेल. तो खाली उतरून चिप्स घेऊन आला. आम्ही दोघांनी मिळून चिप्स खाल्ले आणि बोलत बसलो. मी त्याला विचारलं, तुमचं लग्न झालं आहे का? तो म्हणाला, नाही, आता लग्न ठरवायला गावाकडे जात आहे. आई-वडिलांनी मुलगी पाहायला बोलवले आहेत. मग त्याने विचारलं, तुमचं नाव काय? मी म्हटलं, वैष्णवी. गप्पा मारता मारता मी झोपून गेले. काही वेळाने अचानक जाग आली तर महेश माझ्याकडे एकटक पाहत होता. मी त्याला विचारलं, काय झालं महेश? तू असं का पाहतोस? तो लगेच हसून म्हणाला, काही नाही, आणि बाजूला वळून झोपला. थोड्या वेळाने तो हळूहळू माझ्याकडे सरकू लागला आणि त्याचा स्पर्श मला जाणवू लागला. मी त्याला उठवून म्हटलं, महेश, तू तिकडे सरकून झोप, मला स्पर्श करू नकोस. तो म्हणाला, मी स्वतःहून सरकत नाही, मी खाली पडलो तर? मी म्हटलं, भीती वाटत असेल तर तू इथे झोप, मी तिकडे जाते. मी तिकडे जाऊन झोपले आणि महेश एका बाजूला झोपला. रेल्वे जोरात हलत होती, त्यामुळे मी हळूहळू त्याच्याकडे सरकू लागले आणि माझा स्पर्श त्याला होऊ लागला. तो उठून म्हणाला, आता बघा, तुम्ही स्वतः मला स्पर्श करता आहात. मी त्याला नावाने हाक मारली आणि आम्ही दोघे शांत बसलो. थोड्या वेळाने मी पाहिलं की महेशचा हात माझ्या हातात होता आणि तो माझ्याकडे पाहत होता. मी विचारलं, महेश, हे काय करतोस? तो म्हणाला, वैष्णवी, तुला अडचण नसेल तर एक बोलू का? मी म्हटलं, बोल. तो म्हणाला, तू मला पहिल्याच नजरेत आवडली आहेस. तू खूप सुंदर आहेस. मला तुझ्यावर प्रेम झालं आहे. मी थोडं थबकले आणि विचारलं, काय बोलतोस महेश? तो म्हणाला, खरंच बोलतोय. तो माझ्याजवळ आला आणि आम्ही प्रेम केलं. खूप वर्षांपासून मला हवं असलेलं सुख मिळालं नव्हतं आणि मी भावनेने भारावून गेले होते. नंतर एक स्टेशन आलं आणि आम्ही दोघे खाली उतरलो. रेल्वे संपामुळे 2 दिवस गाड्या बंद होत्या. माझं गाव लांब होतं. महेश म्हणाला, माझं गाव इथून 2 किलोमीटर आहे. आज माझ्या घरी चल. एवढ्या रात्री कुठे जाणार? मी मान्य केलं आणि आम्ही रिक्षेत बसलो. मी विचारलं, तुझ्या घरी कोण आहे? तो म्हणाला, माझ्या घरी कोणी नाही. मी अनाथ आहे. तुला सांगितलेलं सगळं खोटं होतं. लहानपणीच त्याच्या आईबाबांचं निधन झालं होतं. त्याचं बोलणं ऐकून मला वाईटही वाटलं आणि आनंदही झाला, कारण मीही त्याच्यासाठी काहीतरी वाटत होते. आम्ही घरी गेलो. त्याने मला फ्रेश हो म्हणलं आणि स्वतः चहा बनवायला गेला. थोड्या वेळाने आम्ही दोघं बोलत बसलो. मी माझ्या आयुष्याबद्दल सगळं सांगितलं. घटस्फोट, त्रास आणि माझी एकटीची राहणी. बोलता बोलता मी रडू लागले. तो माझ्याजवळ आला आणि मला समजावलं. सकाळ झाली. मी अंघोळ करून जेवण बनवायला गेले, पण मला घरातल्या वस्तू कुठे आहेत हे कळत नव्हतं. महेशने मला थांबवलं आणि म्हणाला, वैष्णवी, मी तुला आवडू लागलो आहे. जर तुझी इच्छा असेल तर आपण दोघं लग्न करू. त्याच्या बोलण्याने मी आनंदी झाले. नंतर आम्ही प्रेम केलं. काही दिवसांनी मला चक्कर आली. डॉक्टरांनी सांगितलं की मी आई होणार आहे. महेशला मी मिठी मारली आणि खूप आनंद झाला. तो माझी खूप काळजी घेत होता. 9 महिने झाले आणि मी एका गोंडस मुलाला जन्म दिला.